नाही, एक शिवराज चाकूरकर एक चांगलं व्यक्तिमत्व होतं, केंद्रामध्ये मंत्री होते, एक चांगलं व्यक्तिमत्व त्याकडे पाहिलं जातं. मी आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने एक मंत्रीगण म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियाला त्याच्या दुःखामध्ये समजतो होतो. एकनाथ शिंदेसाहेब आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झालेली आहे. काय नवीन समीकरण तयार होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला घेऊन? दोन नेत्यांची ज्यावेळेला भेट होते त्यावेळेला काही ना काहीतरी चांगलं निघणार ह्याच हेतूसाठी भेट होत असते. आणि आमची जी काय नॅचरल अलायन्स आहे म्हणजे युती आहे, शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अशीच कायमची भक्कम राहावी ह्यासाठी आमचे नेतेगण प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, थोडंफार कुरबूर असते कार्यकर्ते पदाधिकारी याच्यामध्ये आणि ते नेतेगणाने आदेश पारित करायचा आणि तो आम्ही पाळायचा, अशासाठी ही कालची मीटिंग होती. कुठेतरी नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले, काही ठिकाणी मतांचं विभाजन पण झालं, त्यामुळे कुठेतरी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला घेऊन सावध पवित्रा घेतला जात आहे. ठीक आहे, आता काही ठिकाणी जे झालं ते झालं. छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गावोगावी निवडणूक असतात, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायती असतात. इथे कार्यकर्ते थोडे ॲग्रेसिव्ह असतात आणि त्यावेळेला ते होतं. त्यावेळेला कधीकधी मोठ्या नेत्यांचा पण नाईलाज होत असतो, पण हरकत नाही आहे. पण आता मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली अशा ह्या मोठ्या ज्या महानगरपालिका आहेत, कोल्हापूरसारखी, नागपूरसारखी, यामध्ये युतीने येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष, आमचे सगळे वरिष्ठ नेते हे सगळे ह्या विचाराधीन आहेत की ह्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये आपण युतीने लढूया आणि आपण एकत्र राहूया. राष्ट्रवादीकडून शरद पवार, राष्ट्रवादीकडून जे आहे नवाब मलिक यांना मुंबईचं खरं तर निवडणुकीसाठी नेतृत्व दिलं, त्यामुळे माहितीमध्ये ते नसावे कारण की अडथळा ठरत आहे त्यांच्या नावाचा. ठीक आहे ना, तर तो वरच्या नेते मंडळींचा काही विचार आहे. जे काही घटना घडल्या आणि त्या घटनेच्या अनुषंगाने काही चांगले पण विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कदाचित वरच्या मंडळींनी तो विचार केला असेल आणि म्हणून त्यांना ते थांबवलं. भाजपचा एक सर्वे झालेला आहे, त्यामध्ये असं सांगण्यात आलं का मुस्लिम जो आहे वार्ड आहे, 18 वार्ड आहे, त्या ठिकाणी भाजपला फटका बसू शकतो, मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावाला तिथं पसंती आहे. आता त्यांनी जो काही सर्वे केला असू शकतं काही गोष्टी, पण हरकत नाही आहे. शेवटी कुठंही काही जरी गोळाबेरीज केली तरी ती युतीमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते होईल. फायदा होईल असं वाटतं सगळ्यांना? होईल फायदा. चित्रलेखा भोसले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता, पाटील यांनी काही ट्विट केला होता किंवा सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर आपल्या समर्थकांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे एक व्हिडिओ टाकून, आणि आपला तो ओरिजिनल व्हिडिओ त्याला क्रॉप करून त्यांनी ते टाकलं असल्याचं या व्हिडिओतून सांगण्यात येत आहे, बोलण्यात येत. काय नेमकं असतं? आपण पाहिलंच सगळं, हल्ली कसा धंदा चालू झाला आहे आपण पाहत आहे. एकतर गेल्या माझ्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही कधी शक्यतो चुका केलेल्या नाहीत, पुढेही करणार नाही आहे. कारण आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत. आम्ही शेठ, आम्हाला पदवी आहे, पण आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही, आम्ही गोरगरिबांचे शेठ आहे. असा एक माणूस नाही की गोरगरीब आमच्याकडे आला आणि त्याला मदत केल्याशिवाय गेला आहे. कारण हे बाळासाहेबांचे शिवसैनिक, शिंदेसाहेबांचे आम्ही समर्थक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांचा आदर राखणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्यावेळेला सांगितलं ते आमच्या मुलीच्या वयाची आहे. तिला खरं म्हणजे कळलं नाही की ती का भावनेच्या हारी जाऊन तिने चुकीचं पाऊल उचललं. काल संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तिला बरेचसे ट्रोल करण्यात आलं. काल आमच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे तिला जोडो मारे आंदोलन केलं आमच्या महिला कार्यकर्त्यांनी, पुरुष कार्यकर्त्यांनी. आणि तिला मी सांगितलं जर तुला काय करायचं होतं तर व्यवस्थित करायला पाहिजे होतं, तर व्यवस्थित. आता माझ्या हातामध्ये हे कडं आहे, हे कडं पण नाही ते दाखवू शकली, ते धागे फक्त दाखवलेत. मग त्यामध्ये ती फसली गेली. म्हणजे मला जे वाटतंय ते, कारण हे माझ्या गेल्या अनेक वर्ष माझ्या हातामध्ये आहे आणि त्या हातामध्ये ते कुठे दिसत पण नाही. जसं आमच्या महेंद्रशेठ दळवीच्या हातामध्ये गोल्डचं घड्याळ दाखवलं उजव्या हातामध्ये, तो गोल्डचं घड्याळ कधी वापरत नाही, काळ्या पट्ट्याचं घड्याळ आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावरती आता